सुरू होईल पुन्हा एकदा। काका हलवाईंच्या मिठाईची चव ज्यांच्या जिभेवरती सातत्याने रेंगाळत असते आणि आवाजाची मधुर गोडी या मैदानामध्ये पसरवत या सामन्याला चिरतरुण करणारे समालोचक मी स्वागत करतो शैलेश निवंगुणे सर। आजच्या दिवसातील चौथ्या मॅचला आपण सुरुवात करतोय। पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल भन्नाट वेगामध्ये शरीराचा वेध इथे घेतला जातोय। एक धाव त्या दरम्यान पूर्ण होते, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली जाते। पंचांचा इशारा, लेग बाय स्वरूपाची धाव। धावसंख्येची सुरुवात इथे दुहेरी धावेने केली जाते। षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू आणि पहिल्या षटकातील पहिल्याच बॉलवरती या लेग बाय स्वरूपाच्या धावेने धावसंख्येचा शुभारंभ इथे केला जातोय। विजय पाटील आणि स्वप्नील बोरगे ही जोडी मात्र मैदानामध्ये तर धावसंख्या मात्र इथे 2 ने। पुन्हा एकदा चांगला फटका वाईडिश लॉंग ऑफ मध्ये इथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत। सिंगल इथे मिळते, धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 3। विजय पाटील आपलं अकाउंट इथे ओपन करतायत। पहिल्या बॉलवरती लेग बाय स्वरूपाच्या धावा मिळाल्या, परंतु तदनंतर पुढच्याच बॉलवरती लॉंग ऑनच्या दिशेने एक चांगला फटका आणि त्या दरम्यान सिंगल। 3 धावा आतापर्यंत झाल्यात। हा चेंडू देखील लॉंग ऑफ मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू अडवतील। सिंगल इथे प्राप्त होते। स्वप्नील बोरगे देखील आपलं अकाउंट एका धावेने उघडतायत। धावसंख्येमध्ये एकेका धावेची वाढ देखील फार महत्वाची आहे। एका बाजूने गुरुजी प्रतिष्ठान या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। पुन्हा एकदा शॉर्टआर्म पुल करण्याचा प्रयत्न, एक्सप्रेस डिलिव्हरी जी प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळते। धावसंख्या मात्र इथे 4 वरती स्थिरावली आहे। 4 रन्स ऑन बोर्ड। धावसंख्या 4। पुढचा बॉल पुन्हा एकदा मिडॉनच्या दिशेने चेंडू खेळलाय, परंतु डायरेक्ट हिट इथे मात्र करता येत नाही। धावसंख्या होते ती 5। चांगला चेंडू अडवला, परंतु डायरेक्ट हिट करण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न मात्र इथे फसला जातोय। आज मात्र श्रीराम पथकाने विजय नोंदवलाय, त्यामुळे त्यांचं आव्हान अजूनही या स्पर्धेमधला टिकून आहे आणि दोन्ही मॅच मध्ये 90 पार धावसंख्या बनवण्याचा विक्रम या संघाने केलेला आहे। काल डिफेंड झाल्या नाहीत, परंतु आज डिफेंड होत आहेत आणि बॉल मात्र इथे सीमारेषा पार मिड ऑफ आणि मिड ऑनला बीट करत बॉल जाईल लॉंग ऑन बाउंड्रीला भेदत 4 धावेंसाठी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा ज्या इथे पूर्ण केल्या जात आहेत। 9 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस। श्रीराम पथक आव्हान टिकून ठेवलंय आणि पहिली अशी टीम आहे की ज्यांनी दोन्ही मॅच मध्ये 90 प्लस धावा बनवल्यात। पहिल्या मॅच मध्ये डिफेंड करता आल्या नाही,
परंतु ती चूक त्यांनी सुधारली आहे. अजूनही संधी आहे, तुम्हालाही जिंकावं लागेल. आणि जर जिंकलात तर मात्र पुढच्या फेरीसाठी तुम्ही यदा कदाचित क्वालिफाय होऊ शकता. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती सुमित. सुमित तिथे आपण पाहतोय षटक क्रमांक 2 ची सुरुवात. फार वेगवान गोलंदाज आहेत. रनअपवरून तर स्पष्टपणे दिसून येत आहे. पहिलाच बॉल ऑन साइडला इथे खेळण्याचा प्रयत्न, खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा लेग बाय स्वरूपाची धाव, धावसंख्येमध्ये होणारी वाढ, धावसंख्या दुहेरी अंकामध्ये इथे प्रवेश करते. 10 धावा आतापर्यंत झाल्यात. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. सुरुवात तर चांगली केली आहे. विजय पाटील 5 चेंडूंमध्ये 2 धावा ज्या आतापर्यंत त्यांच्या बॅट मधून आल्यात. लेग बाय स्वरूपाच्या 3 आहेत, परंतु बॅट मधल्या धावा या फक्त 2 आहेत. पुढचा बॉल हा देखील उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. समोरच्या दिशेने खेळलाय. सिंगल इथे मिळते. स्वप्नील यांच्या बॅट मधून सिंगल मिळते. धावसंख्या होते ती 11 धावा. 11 रन्स ऑन बोर्ड. 11 धावा जे आतापर्यंत पूर्ण आहेत. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा बॉल विजय पाटील. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एकदा लेग बाय स्वरूपाची धाव. यस, पंच इथे कळवतील. म्हणजे विजय पाटील यांच्या बॅट वरती कमी चेंडू आलाय, पायावरती जास्त वेळा आलाय. बॅटने धावा जरी आल्या नाहीत तरी लेग बाय स्वरूपाच्या धावा येत आहेत, हे मात्र चुकत नाहीये. जी लाईन आणि लेंथ आहे, गोलंदाज ज्या पद्धतीने गोलंदाजी करतायत, टप्पा पडल्यानंतर आतल्या बाजूला चेंडू येतोय आणि क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न सातत्याने विजय पाटील यांचा फसतोय. त्यामुळे पायाचा वेध. इथे देखील उचलून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट वरतून सिंगल इथे पूर्ण केली आहे. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 13. दुसरं षटक सुरू आहे. 13 धावा आतापर्यंत ज्या पूर्ण झाल्या आहेत. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती विजय पाटील. स्वप्नील 4 चेंडूंमध्ये 7 धावा आहेत, तर दुसऱ्या बाजूने विजय पाटील 6 चेंडूंमध्ये 2 धावा. तर पाटील म्हटल्यानंतर ते पाटील की गाजवणार, परंतु कधी. प्रयत्न चांगला. पिडॉनच्या दिशेने चेंडू खेळलाय. चेंडू अडवला जाईल, फेकी होईल. त्या दरम्यान सिंगल. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 14. 14 रन्स ऑन बोर्ड. अजूनही एकही चौकार अथवा एकही षटकार आलेला नाहीये, तरी देखील 14 धावा. इथे जोरदार अपील आणि पंचांनी मात्र ती अपील फेटाळून दिले. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या होते ती 14. पॉवर प्लेच्या षटकामध्ये गुरुजी प्रतिष्ठान या संघाची धावसंख्या 14 धावा. एकही बॅटर बाद नाहीये. सुरुवात कुठेतरी संयमाने होतीये. प्रयत्नशील आहेत दोन्ही बॅटरी, परंतु अजूनही एकही चौकार षटकार त्यांना खेळता आला नाही. परंतु ते सातत्याने तर प्रयत्न करतायत आणि तो देखील दमदार प्रयत्न आहे. षटक क्रमांक 3 ची इथे सुरुवात होईल. गोलंदाजी मार्क वरती अक्षय बोराडे. अक्षय बोराडे इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी 3रं षटक. अक्षय बोराटे वेगवान मारा करण्यासाठी ते सज्ज होत आहेत. डावखुऱ्या शैलीचे बॅटर. क्षेत्ररक्षणामध्ये होणारा सातत्याने बदल. पॉवर प्लेची षटक संपल्यानंतर 5 खेळाडू हे 30 सर्कलच्या बाहेर आहेत. त्यामुळे आता विजय पाटील आपल्या ताकदीचा, आपल्या टायमिंगचा कशा प्रकारे फायदा घेतील.
5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. डिपेक्स्ट्रा कव्हर, वाईडिश लॉंग ऑफ, वाईडिश लॉंग ऑन आणि त्यानंतर डीप काऊ कॉर्नर असे 5 खेळाडू. पहिलाच बॉल बॅटच्या अगदी समोर लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक येतील. सिंगल इथे प्राप्त होईल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 15. प्रत्येक गोलंदाज इथे धावेंवरती अंकुश लावण्याचं काम आतापर्यंत करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण इथे प्रामुख्याने पाहायला मिळत आहे. धावा रोखण्यासाठी जो सातत्याने अट्टहास केला जातोय तो अगदी योग्य आहे. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे तर चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण देखील सजवलं जात आहे. पुढचा बॉल इथे मात्र फुल टॉस टोलवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील परंतु नो बॉल आहे. इथे असं झालं की लगन पिक्चर सुरू आहे आणि तिथे षटकार गेल्यानंतर पंचांनी नो बॉलचा इशारा केला. जशी कॅप्टन रसलची हालत झाली ना तशी इथे गोलंदाजाची झाली आहे. तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा आहे एकाने सिग्नल करा, एकच रिव्ह्यू मिळेल. बॅटिंग टीम फिल्डिंग टीमचा इथे रिव्ह्यू आहे. बीमर आहे की नाही याची पडताळ. फिल्डिंग टीमचा इथे रिव्ह्यू आहे. मुख्य पंचांनी इथे नो बॉल तर कळवलाय बीमरचा परंतु त्या निर्णयाला चॅलेंज देण्यात येत आहे. बघूया आता तो त्यांचा निर्णय योग्य आहे की नाही. काही खेळाडूंची चर्चा इथपर्यंत ऐकायला आली की बॅटर पुढे येऊन खेळलाय म्हणून हा बीमर नसेल. असं काही नसतं. बॅटर पुढे जरी आला तरी सुद्धा गोलंदाजाच्या हातातून ज्यावेळी चेंडू सुटतो त्याच लाईन आणि लेंथनी ते अंतर मापलं जातं. मग बॅटर अगदी बॉलरच्या पुढे येऊन थांबला तरी सुद्धा तीच हाईट ग्राह्य धरली जाते. त्यामुळे बॅटर पुढे येणं किंवा मागे राहणं हे इथे मॅटर करत नाही. आणि तिसरे पंच टेक्नॉलॉजीचा वापर करतील आणि सांगतील मुख्य पंचांचा निर्णय हा अगदी योग्य आहे. नो बॉल. स्क्रीन वरती तुम्ही बघा ना नो बॉल काय आणि कसा आहे तो रिप्ले तुम्हाला बघायला मिळेल. ऍक्शन रिप्ले मुख्य स्क्रीन वरती साइड अँगलने दाखवावा लागतो तो. बघा जरी पुढे आले तरी अक्षरशः छातीवरती आहे. मग तो जर बॉल इतक्या वरती आहे जागेवरून खेळले तर कमीत कमी कमरेच्या वरती तर येईलच. आणि त्याच अनुषंगाने इथे पंच नो बॉलचा इशारा करतायत. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. विजय पाटील उघडा डोळ्यांनी पहा नीट. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न. निर्धाव डॉट. लेझी क्रिकेट. असं वाटत नाही की या बॅटरच्या बॅट मधून चौकार षटकार येईल कारण जो बॅटचा फ्लो आहे तो फ्लो इथे ताकदवान नाहीये. वेगात बॅट फिरवली जात नाहीये. आणि जर कुठेतरी बॅटरकडे आपण फोकस केला तर म्हणावी तशी बॉडी लँग्वेज देखील त्यांची मॅच मध्ये दिसून येत नाहीये. नर्वस आहेत. परंतु आता थोडस बदलालित्य पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. थोडस फंबल झालंय. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न दुसरी देखील इथे पूर्ण होते. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या होते ती 19. 3 बॉल झालेत आतापर्यंत. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती नो, फ्री हिटचा बॉलवरती डॉट आणि तिसरा चेंडू दुहेरी धाव. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल लॉंग ऑनच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा खराब आणि दिवसा ढवळ्या धावांची केलेली चोरी. बरोबर 3:24 त्या धावांची चोरी झाली. टायमिंग आपण इथे नोट केलाय. 3:24 एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये. दुपारच्या सत्रामध्ये धावांची केलेली चोरी. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या 21. विदाउट लॉस 21 धावा. शिवमुद्रा प्रीमियर लीग 2026 दुसरं पर्व आणि या दुसऱ्या पर्वाचाच आपल्या सर्वांना असलेला गर्व जो प्रामुख्याने पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. निर्धाव डॉट. डोक्याला हात लावायचीच वेळ आहे. ज्या ज्या वेळेस संधी निर्माण झाली झेल घेतला गेला त्यावेळेस मात्र नो बॉल होता.
आणि आता इतका चांगला चेंडू आहे, विकेट मिळण्याची संधी आहे, परंतु बॅटशी संपर्क झाला नाही. कधी कधी असं होतं, गोलंदाजाचं नशीब खराब ठरू शकतं, परंतु बॅटर अजूनही तो संयम पाहायला मिळतोय. चौकार एकही आलेला नाहीये आतापर्यंत. प्रयत्न पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा. इथे देखील चेंडू निर्धाव. डॉट. षटकाची समाप्ती. 3 षटकानंतर 21. बॅटिंग टीमचा आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला जातोय. बॅटिंग टीमने इथे रिव्ह्यूचा वापर केलाय. मुख्य पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज देण्यात येतं आणि तिसऱ्या पंचांनी लगेच इथे कळवलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. मुख्य पंचांचा निर्णय अगदी योग्य आहे. दोन्ही टीमने आपापले रिव्ह्यू गमावलेले आहेत, त्यामुळे पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. आता आधीमध्ये पाणी तिसऱ्या षटकामध्येच येत आहे, याचा अर्थ पाणी नाहीये. ते काहीतरी मेसेज आलाय मैदानामध्ये. पाणी देणं हे फक्त कारण होतं. तो कान मंत्र देण्यासाठी खेळाडू अगदी तत्परतेने आले, पाणी प्या, परंतु मी काय सांगतोय तेवढं ऐका, आणि तो मेसेज मैदानामध्ये गेलाय. बघूया पाणी एक की डेन टॉनिक आहे, आतमध्ये गेल्यानंतर कळेल. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्क वरती सुमित तोष्णीवाल. षटक क्रमांक 4 वैयक्तिक दुसरं. वेगवान गोलंदाज आहेत. स्वप्नील स्ट्राईक वरती आहेत. 6 चेंडूंमध्ये 8 धावा केल्यात, तर विजय पाटील 13 चेंडूंमध्ये 8. स्ट्राईक रेट 50च आहे, वाढवावा लागेल. इथे मात्र जोरदार फटका, आणि ते पाणी नव्हतंच, ते डेन टॉनिकच होतं, कारण बॉल गेलाय सीमारेषा पार. येईल चौकार 4 धाब्यांसाठी. 4 रन्स. कधी कधी असे मुवमेंट लागतातच. जर धावा येत नसतील तर पाणी, बॅट, काहीतरी मेसेज मैदानामध्ये आणावा लागतो. ते कारण आहे की तुम्हाला बॅटची गरज नसताना बॅट मैदानामध्ये काय येते, पाण्याची गरज नसताना पाणी काय येतं, या चौकारासाठी ते पाणी आलं होतं. पुढचा बॉल. हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या लगत आहे. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सुमित तोष्णीवाल. इथे मात्र कमबॅक करतायत. एक चौकार मारलाय जरूर. हा पहिला चौकार आहे, 4थ्या षटकातील पहिल्या बॉल वरती आलेला. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 25 झाली आहे. लगेच पुढचा चेंडू निर्धाव. डॉट. कमबॅक केलाय सुमित. पुढचा बॉल. स्वप्नील. एक चौकारावरती धावसंख्या 12 केली आहे त्यांनी. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवलाय क्षेत्ररक्षक. डाऊन दी बॉल. इथे मात्र विकेटचं पतन होईल. पहिलाच बॅटर जेलबादून डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. इथे स्वप्नील यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत निकेतन पाटोळे. निकेतन पाटोळे न्यू बॅटर इन. या देखील खेळाडूच्या नावाची चर्चा सातत्याने क्रिकेटच्या वर्तुळामध्ये जी केली जाते. एक कलात्मक बॅटर आहे. आल्या आल्यास ती कला इथे दर्शवण्याचं काम. स्विचिटचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी फसतोय. अक्षरशः गुलीगत धोका देत चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. वेगवान मारा. डॉट बॉल. आल्या पहिल्याच बॉलवरती स्विचिट खेळणं हे धाडसाचंच काम आहे. परंतु तुम्हाला जर प्रयत्न करायचे असतील थोडीशी रिस्क ही घ्यावीच लागते. जर धावसंख्येचा आलेख तुम्हाला हळूहळू वाढवायचा असेल तर मात्र तुम्हाला प्रहार करणं
हे मात्र गरजेचं आहे. 25 धावा झाल्यात, एक बॅटर बाद आहे. चौथं षटक सुरू आहे. इथे मात्र खेचून मारलाय आडव्या बॅटने आणि क्षेत्ररक्षकाच्या हाताला लागून बॉल चाललाय सीमारेषा पार. येईल चौकार. 4 धावा. पटकन तिथे मेडिकल टीम घेऊन जा. पटकन न्या. फिजिओ डॉक्टर कोणी असतील पटकन जा. फक्त पाणी लगेच देऊ नका. चेक करा बाउंड्री टच झालाय का नाही. बाउंड्रीला लागलाय परंतु त्याला काय लागलंय ते बघा. लगेच पाणी देऊ नका. फक्त एवढं करा. कारण ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकता मागच्या बाजूला तोल गेलाय त्यामुळे डोक्याला थोडीशी दुखापत असेल. ती गंभीर नसेल याचीच फक्त काळजी घ्या. पाणी लगेच त्यांना पाजू नका. एवढं काम करा. लगेच पाणी देऊ नका. जर खेळत नसतील तर बाहेर बसू द्या. थोड्या वेळाने पाणी द्या. लगेच देऊ नका. कारण डोक्याला झालेली दुखापत आहे. पटकन पाणी देणं हे धोकादायक ठरू शकतं. हा अल्टरनेट करा ना. फिल्डर लगेच आतमध्ये न्या. त्यांना थोडं सावलीत बसू द्या. तुम्ही जा आणि त्यांना इथे पाठवा. इथे कूलर आहे इथे पाठवा. खेळताना कोणालाही वाटत नाही की मला दुखापत एवढी मोठी झाली आहे. पण खेळून झालं ना की कळत की ही दुखापत फार मोठी होती. एकोणतीस धावा झाल्यात. निकेतन पाटोळे यांना मिळालेलं जीवदान 29 धावा. एक बॅटर बाद. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाने केला परंतु तो प्रयत्न इथे मात्र अपुरा ठरतोय. 29 धावा झाल्यात. पुन्हा एकदा त्याच शैलीमध्ये त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एकदा उत्तर वेगात पूर्ण आहे. निकेतन पाटोळे यांना धावबाद करणं मात्र फार अवघड काम आहे. फार वेगवान ते धाव इथे पूर्ण करतायत. 4 षटक संपली आहेत. 31 धावा झाल्यात. एक बॅटर बाद आहे. षटक क्रमांक 5 ची सुरुवात होईल. स्ट्रॅटेजिक टाइम आउट. पटकन पाणी घेऊन जा. वारंवार पाण्यासाठी वेळ तुम्हाला मिळणार नाही. आतापर्यंत 2 ते 3 वेळा पाणी तर इथे पाजून झालंय. जास्त पाणी पिऊ नका अन्यथा पळताना प्रॉब्लेम होईल. आता फिल्डिंग टीम आपण जे पाणी आलंय तर आमच्या पंचांना देखील थोडंसं पाणी पाजलं तरी चालेल. अन्यथा पंच तुम्हाला पाणी पाजतील हे मात्र काही चांगलं राहणार नाही. त्यामुळे पंचांची देखील काळजी घ्या. पंचांना पण थोडंसं पाणी देत जा. ओळखलाय आणि पुन्हा एकदा आपण मॅच कडे वळतोय. निम्मा खेळ पहिल्या डावातील इथे पूर्ण झालाय. 4 षटकांमध्ये 31 धावा झाल्या. तर 5व्या षटकाची सुरुवात म्हणजेच 50-50 ओव्हर मॅजिक ओव्हर आणि मॅजिक ओव्हरची सुरुवात. फिल्डिंग टीम आपला अतिरिक्त खेळाडू इथे नाहीये. आलेत. अनिकेत खाडे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत.
अनिकेत खाडे इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. तर विजय पाटील आतापर्यंत म्हणावी तशी बॅटिंग झालेली नाहीये, परंतु अजूनही वेळ भरपूर आहे. वाह, एक्सप्रेस डिलिव्हरी आहे, तुफान वेग आहे. म्हणजे आपण म्हणतोय ना की सिंहगड इन्स्टिट्यूट एंड कडून जी गोलंदाजी होती त्याच्या विपरीत आता हॉस्टेल एंड कडून जी गोलंदाजी आहे, इथे वाऱ्याचा वेग गोलंदाजाने धारण केलाय. आणि ज्या पद्धतीने इथे पश्चिमेकडून पूर्वेकडे जे वारे वाहत आहेत त्याचा फायदा इथे गोलंदाजाला देखील होतोय. धावसंख्या 31. हा चेंडू मात्र भरकटला जातोय. आपण गोलंदाजाच्या पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाची इतकी स्तुती केली की गोलंदाज अक्षरशः भारावून गेला. मी जगामध्ये पहिला गोलंदाज असा आहे की काय असं त्याला वाटलं. आणि लगेचच पुढचा चेंडू इथे वाईड बॉल हाताळलाय. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 32. 50-50. 50-50 ओव्हर. पुढचा बॉल सरळ बॅटने कव्हरच्या दिशेने चेंडू खेळलाय. चांगलं इथे काम केलंय कारण निकेतन पाटोळे यांना एका धावेने इथे स्ट्राईक मिळते. धावसंख्या 33. एक बॅटर बाद 33 धावा. तेहतीस धावा झाल्यात. एक बॅटर बाद आहे. वाह, बिग हिट निकेतन पाटोळे यांच्या बॅट मधून क्वालिटी षटकार 6 धावांसाठी. येऊन बाद सिक्सर. त्यापेक्षा अधिक वेगात जो बॅटस्विंग आहे ना तो अप्रतिम आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की जिथे वाऱ्याची साथ मिळते तिथे वाऱ्यासारखी फटकेबाजी निकेतन पाटोळे यांच्या बॅटमधून होते. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 39. 8 धावा आतापर्यंत 3 चेंडू मध्ये आल्या आहेत. इथे स्विचिट आणि स्विचिटचा देखील षटकार. क्या बात है. निकेतन पाटोळे धावसंख्येमध्ये इथे वाढ करतायत. धावसंख्या 45. अल्टी पलटी आणि बॉलने मारली बाउंड्री लाईनच्या बाहेर. कल्टी 6 धावांसाठी. क्या बात है. बॅक टू बॅक 2 षटकार. आतापर्यंत या 4 चेंडूंमध्ये आल्यात. अजून किती येतील सांगता येत नाही. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तर नक्कीच मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 46. आतापर्यंत 15 धावा आल्यात. सेहेचाळीस धावा. 46 धावा. शेवटचा बॉल. आता विजय पाटील यांना ही या चेंडूवरती बॅट ही फिरवावीच लागेल कारण आता ती वेळ राहिलेली नाहीये सिंगल डबलची. आणि त्यातून 50-50% ओव्हर आहे. हा चेंडू देखील उजव्या यष्टीच्या लगत. इथे मात्र चेंडू निर्धाव. डॉट. षटकाची इथे समाप्ती. 15 धावा आल्यात. म्हणजे याचाच अर्थ 8 धावा या बोनस स्वरूपात बॅटिंग टीमला म्हणजे गुरुजी प्रतिष्ठानला इथे स्कोर कार्ड मध्ये ऍड होतील. याचाच अर्थ 5 षटकांच्या समाप्तीनंतर गुरुजी प्रतिष्ठान या संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 54 धावा इथे पूर्ण झाल्या आहेत. 8 धावा या बोनस स्वरूपात मिळाल्या आहेत. गोलंदाजी मार्क वरती नितीन सातपुते. स्ट्राईक वरती निकेतन पाटोळे. निकेतन पाटोळे बॅटिंग करतात 6 चेंडूंमध्ये 19. तर विजय पाटील खेळतायत 16 चेंडूंमध्ये 9 धावा. तफावत फार मोठी आहे. पुढचा बॉल. हा चेंडू मात्र भरकटला जाईल डाव्या यष्टीच्या बाहेर. पंचांकडे वाईड बॉलची इथे दाद मागण्यात आली. अपील करण्यात आला विकेटसाठी.
परंतु इथे कुठल्याही प्रकारचा धोका बॅटरला नसेल. धावसंख्या मात्र इथे आपण पाहतोय 55 झाली आहे. पुन्हा एकदा दिशा इथे भरकटली आहे. पुन्हा एकदा तू अवांतर धाव. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या अब तक 56 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 6वं षटक सुरू अजूनही व्हायचं आहे, कारण सुरुवातीचे दोन्ही चेंडू इथे नितीन सातपुते यांनी डाव्या यष्टीच्या बाहेर खराब चेंडू हाताळले. जरी बॅटशी संपर्क झाला तरी चौकार षटकार येऊ शकतो, विकेट मात्र मिळणार नाही. इथे मात्र पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक आहेत, प्रोटेक्शन तिथे तैनात आणि योग्य निर्णय. गोलंदाजाचं कौतुक यासाठी करावं लागेल. 2 चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर हाताळले, परंतु तो स्विचिटसाठी जो प्लेअर तिथे तैनात केलाय त्यामुळे इथे धावसंख्येमध्ये फक्त एकाच धावेची वाढ होईल. 3 धावा इथे वाचवल्या जात आहेत. धावसंख्या होते ती 57. विजय पाटील अजूनही त्या मोठ्या फटक्याच्या शोधात आहेत. शोध संपणार कधी? अजूनही शांत आहेत, परंतु शांत बसायला विजय पाटील काही संत नाहीत, त्यामुळे इथे शांतता भंग करावी लागेल. पुन्हा एकदा ऑन साइडला इथे फटका खेळलाय. बघा, ताकद इथे दिली जात नाहीये, ताकद प्रदान करावी लागते. 2 धावा इथे मिळतील. जे बॅटिंगचं खऱ्या अर्थाने जर समीकरण बघितलं ना, की ज्या बॅटरचा बॅट स्विंग चांगला आहे किंवा जो वेगात बॅट फिरवतो, तुमची शरीर यष्टी मॅटर करत नाही. जर तुमचा बॅटचा स्विंग चांगला असेल तर तुम्ही नुसतं प्रॉपर टायमिंग केलं तरी बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाऊ शकतो. इथे देखील आपण पाहतो की हे फक्त कलात्मकतेने उत्तर देत आहे. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते, परंतु जी खरी गरज बॅटने होणं गरजेचं आहे, मनगटाचा वापर, रिसचा वापर ते फार गरजेचं आहे. लेदर बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला या पद्धतीने बॅटिंग केली तरी चालणार आहे, कारण त्या चेंडूला तुम्हाला टाइम करावा लागतो. बाकी काम तो चेंडूच करून टाकतो. पण टेनिस बॉल थोडा वजनाने हलका आहे, त्यामुळे तुम्हाला ताकदीचा वापर हा करावाच लागतो. पुढचा बॉल इथे फुलटॉस. आता ताकद आणि पाहायला मिळते ती नजाकत. बॉल सीमारेषेच्या पलीकडे अगदी आकाशाला बुक्की देत बॉल सीमारेषेच्या पार येईल. षटकार. 6 धावा. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. एकीच मारा लेकिन सॉलिड मारा. आतापर्यंत विजय पाटील हे शांत होते, परंतु शांतता आता मात्र भंग केली आहे. मॅच बॉल आलाय. धावसंख्येमध्ये 6 ने वाढ. धावसंख्या 66 लॉस ऑफ 1. 6वं षटक इथे मैदानामध्ये सुरू आहे. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूंमध्ये 12 धावा नितीन सातपुते यांनी खर्च केल्या. पुढचा बॉल पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा प्रयत्न. कव्हरच्या दिशेने चेंडू खेळलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये ड्राईव्ह. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 67. पुन्हा एकदा निकेतन पाटोळे. 6वं षटक सुरू आहे. 8 षटकांची मॅच आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. डीप बॅकवर्ड पॉइंट जो स्विचिट साठी क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. हा चेंडू देखील भरकटला जाईल डाव्या यष्टीच्या बाहेर. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असलं ना की ही गोलंदाजाची लाईन आणि लेंथ बिघडते. त्यामुळे तुम्ही कित्येक स्पर्धांमध्ये बघितलं असेल, जर संघामध्ये एखादा लेफ्टी बॅटर आहे तर राईटी त्याच्या बरोबरीने असतो. ते कॉम्बिनेशनने जातात आणि कधी ते कॉम्बिनेशन तुम्हाला फायदेशीर ठरतं बॅटिंग टीमला, कारण गोलंदाजाची लाईन आणि लेंथ इथे बिघडते. धावसंख्या 68. इथे देखील बॅटच्या रडार मध्ये चेंडू मिळाला आणि बॉलला देखील पाठवून दिलंय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी सिक्सर. काय फटका इथे सजवलाय, फार लांबलचक, अगदी डोंगराच्या पलीकडे 6 धावेंसाठी. क्या बात है. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 74. अजूनही एक चेंडू इथे शिल्लक. एक बॉल अजूनही शिल्लक. निकेतन पाटोळे. पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न होता. हा देखील खराब चेंडू, परंतु शॉर्ट सिलेक्शन. इथे मात्र थोडस
खराब होत आहे. 6 षटकानंतर 74. येणारे अजूनही 12 चेंडू आहेत. 12 चेंडूंमध्ये कशा प्रकारे इथे फायदा घेतला जाईल. 10 मिनिटं राहिली आहेत 12 चेंडू हाताळण्यासाठी. त्यामुळे थोडस पटपट, अन्यथा पेनल्टी. गोलंदाजी मार्क वरती संग्राम जगताप. स्ट्राईक वरती विजय पाटील. तर पाटील आणि जगतापांमधलं युद्ध आहे. पुन्हा एकदा अवांतर धाव. फार बोनस दिलाय. जे जवळपास 2025 ची दिवाळी संपली, 2026 ची दिवाळी आली, परंतु बोनस वाटप काही कमी झालेला नाहीये. हा धावेंचा बोनस. संग्राम जगताप पुढचा बॉल. पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या लगतचा चेंडू आहे. इट्स अ वाईट बॉल. बाहेर चेंडू आहे. हॅलो हॅलो. श्री शिवदुर्गा टीमचे प्रतिनिधी तातडीनं मुख्य कक्षाला संपर्क साधायचा आहे. आपल्या टीम लिस्टचा फॉर्म घेऊन जायचा आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे अवांतर. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 76. एक बॅटर बाद 76 धावा. खराब लाईन आणि लेंथ. काय सर तुमचा कॉल आहे. तुमचा पंचांचा कॉल आहे. अन्यथा दोन्ही टीमचे रिव्ह्यू गमावलेले आहेत दोन्ही टीमने. त्यामुळे रिव्ह्यू इथे मिळणार नाहीये. परंतु पंचांच्याच मनामध्ये शंका निर्माण झाली तर ते वाटतील तेवढे कॉल इथे करू शकतात. तिसऱ्या पंचाचा आधार त्यांना मिळू शकतो. हा पंचांचा कॉल आहे. सारखंच एवढा वेळा हे पळत जाऊन पाणी पाजतायत. मला वाटतं डगआउट मध्ये गेल्यानंतर ह्यांना देखील पाण्याची गरज लागेल, इतकी ते पळापळ करतायत. आणि एवढं पाणी पाजलंय, मला वाटतं एकाच मॅच मध्ये सर्व काही पुण्य यांनीच कमवली आहेत. एवढं पाणी नसतं मैदानामध्ये न्यायचं. यदा कदाचित पूर येईल इतकं पाणी तुम्ही पाजलंय. सारखं सारखं नाही पाणी पाजायचं. मग बॅटर थंड होतो, त्याला गरम होऊ द्या. तो गरम झाल्याशिवाय बॅटने धावा येणार नाहीत. काय निर्णय फेर दे. अगोदरचा पण वाईट दिलाय ना. दोन. ओके ओके. दोन्ही वाईट आलं लक्षात. लागोपाठचे 3 चेंडू अवांतर आहेत. 3 चेंडू. हॅट्रिक पूर्ण केली वाईट बॉलची. धावसंख्या 77. 77. हा मात्र योग्य चेंडू आहे. दोन विकेट हॅट्रिक, एक वाईट हॅट्रिक दिवसभरात. आज दिवसामध्ये भरपूर हॅट्रिक झालेले आहेत. विकेट हॅट्रिक देखील पाहिली आहे, षटकार हॅट्रिक बघितलेली आहे, चौकार हॅट्रिक बघितली. आता वाईट बॉलची हॅट्रिक, आता नो बॉलची राहिली आहे. ती संध्याकाळपर्यंत कोणतरी येईलच. पुन्हा एकदा वाईट बॉल. क्या बात आहे. आता वाईट बॉलची इथे ओव्हर हॅट्रिक झाली आहे. ओव्हर हॅट्रिक. एका बॉल मध्ये 4 वाईट बॉल टाकलेत एका बॉल साठी. धावसंख्या 78. इथे देखील कव्हरच्या दिशेने चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक इथे मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतील. सिंगल. निकेतन स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा इथे प्रयत्न करतायत. धावसंख्या 79. धावा इथे आतापर्यंत झाल्यात आणि 2च चेंडू इथे ग्राह्य आहेत. 6 चेंडू आतापर्यंत हाताळलेत, त्यामधले 2 ग्राह्य आहेत. पुन्हा एकदा खेचलाय आणि पाठवलाय देखील सीमारेषेच्या पलीकडे, वावराच्या पल्याड.
आणि बांधाच्या पलीकडे 6 धाब्यांसाठी सिक्सर. क्या बात है. 85 धावा. निकेतन यांना स्ट्राईक वरती आणण्याचं कारणच हे आहे, या बॅटरला तडजोड जमत नाही, याचा पॅटर्न वेगळा आहे आणि त्याने सांगितलंय मला जमत नाही तडजोड, मी करतो फक्त तोड आणि फोड. चौकार षटकारांचा वर्षाव इथे मात्र मैदानामध्ये निकेतन पाटोळे यांच्या बॅट मधून 85 धावा ज्या आतापर्यंत पूर्ण झाल्यात. एक बॅटर बाद, 85 धावा. क्या बात है. बॅटिंग करावी तर अशी 10 चेंडूंमध्ये 32 धाव्यांवरती निकेतन पाटोळे बॅटिंग करतायत. पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न. मला वाटतं तो मोह आवरत नाहीये निकेतन यांना. ऑन साइडला 3 षटकार मारलेत तरी स्विचिट खेळण्याचा प्रयत्न. मला अजूनही ते कारण काही कळलं नाही. धावा येत आहेत, आडव्या बॅटने चांगल्या येत आहेत, परंतु स्विचिट खेळणं हे मात्र थोडस इथे रिस्की ठरत आहे. 86 धावा झाल्या. पुन्हा एकदा चांगला स्क्वेअर कट, झटपट खेळलाय, टकाटक खेळलाय आणि त्या दरम्यान 2 धावा देखील वेगवान पूर्ण केल्या. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 88, 88, 88 धावा. अजूनही एक चेंडू या 7व्या षटकातील शिल्लक आहे. 88 झालाय. मला वाटतं इथे गुरुजी प्रतिष्ठान या स्पर्धेतील सर्वाधिक मोठी धावसंख्या आज या मॅच मध्ये पूर्ण करते की काय. 88 झाल्यात. 88 वरतीच थांबावं लागेल. अजून एक षटक शिल्लक आहे. जास्तीत जास्त आपण 92, 93, 94 पर्यंत धावसंख्या बघितलेली आहे. जर 12 झाल्या तर 100 पार, आणि 100 जर झाल्या तर त्या लक्ष्यातून सर्वाधिक मोठं लक्ष इथे उभं केलं जाईल आणि निकेतन पाटोळे त्यासाठी सज्ज आहे. बघूया गोलंदाज त्यांना रोखण्याचं काम करतील का आणि ती जबाबदारी कुठला गोलंदाज इथे पार पाडेल. चला 4 मिनिटं राहिली आहेत, पटपट खेळा. शेवटचं षटक अक्षय जाधव. 88 धावा आतापर्यंत ज्या पूर्ण झालेल्या आहेत. अक्षय जाधव वैयक्तिक पहिला आणि संघासाठी शेवटचं. तू स्ट्राईकला निकेतन. पहिलाच बॉल मुख्य व्यासपीठावरती प्रेक्षक सर्व मान्यवरांच्या दिशेने ठोकलेला हा षटकार. काय फटका इथे खेळलाय, फार वेगवान फटका आहे. अशी जर गोलंदाजी केली ना, प्रत्येक बॉल तो इथे मारेल. 6 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 94. पुढचा बॉल पुन्हा एकदा फिरवलाय क्षेत्ररक्षक दूरवरती आणि बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाव्यांसाठी 98 धावा झाल्यात. सर्वाधिक धावा आतापर्यंत या स्पर्धेतील 98 धावा. गाणं वाजलंच पाहिजे. लॉस ऑफ 1. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. निकेतन पाटोळे 13 चेंडूंमध्ये 43. काय वेगवान फटकेबाजी केली आहे. फास्टेस्ट हाफ सेंचुरीच्या दिशेने निकेतन पाटोळे. 43 धाव्यांमधले 4 ते 5 षटकार आणि उरलेले फक्त बाउंड्रीज आहेत. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल आहे. 2 धावा तरी इथे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतीलच. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. संघाच्या 100 धावा पूर्ण. 100 अप. पहिली अशी टीम आहे शिवमुद्रा प्रीमियर लीग 2026 दुसऱ्या पर्वामधील गुरुजी प्रतिष्ठान. 100 धावा इथे पूर्ण केल्यात. अजूनही 3 चेंडू शिल्लक. सर्वाधिक मोठी धावसंख्या उभी केली आहे निकेतन. 14 चेंडू मध्ये 45. अजूनही 3 चेंडू शिल्लक. हा चेंडू मात्र उजव्या स्टिचच्या लगात. निर्धाव डॉट. 100. एकच नंबर 100. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. पहिल्या डावातील 2 चेंडू शिल्लक. बापरे,
चेंडू हातातून निसटला, बॅटला लागला, बीमर कळवला आणि त्या दरम्यान इथे निकेतन यांच्या बॅट मधून आलेल्या या 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्या बात है. 105 धावा झाल्यात. निकेतन 16 चेंडूंमध्ये 49. उघडा डोळे पाहणी. शिवमुद्रा प्रीमियर लीग या पर्वामध्ये गुरुजी प्रतिष्ठान ठरले सुपर डुपर हिट. तर पुढचा बॉल असेल फ्री हिट निकेतन यांच्यासाठी. इथे मात्र शरीर भेदक मारा. शरीराचा वेध. 50 धावा वैयक्तिक पूर्ण होतील का? शेवटचा बॉल शिल्लक आहे. विकेट. 49 धावा. शेवटच्या बॉलवरती इथे विकेट मिळते. परंतु काय बॅटिंग केली निकेतन यांनी. अप्रतिमरित्या आदित्य जगताप यांनी टिपलेला सुरेख असा झेल इनिंग इथे समाप्त होते. चला पुढील मॅचचा टॉस का बॉस मध्ये आपण संपन्न करतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते खेळपट्टीवरती टॉस इथे संपन्न केला जाईल. त्यामुळे मी आदित्य सर अथवा कुणाल सरांना विनंती करेल की पुढील मॅचचा टॉस आपण खेळपट्टीवरती लवकरात लवकर आपण संपन्न करायचा आहे. आदित्य सर आहेत. आदित्य सरांच्याच उपस्थितीमध्ये पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आहे की खेळपट्टीवरती जाऊन आपण तो टॉस संपन्न करायचा आहे. 105 धावा बरोबर झाल्या आहेत आणि तिथे मात्र एकशे 6 धावांची गरज आहे. नॉट 6. 106 धावा जिंकण्यासाठी फार मोठं टार्गेट. तर चला आपण पुढच्या मॅचच्या टॉस कडे वळतो आणि आपल्या बरोबर जॉईन होतील या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदित्य सर. ओ टू यू. धन्यवाद निवंगुणे सर. या पुढचा सामना गंधार वाद्य पथक वर्सेस श्री शिवदुर्गा पथक या दोन्ही संघांसाठी हा डू ऑर डायचा सामना असेल. श्री शिवदुर्गा संघानं नाणेफेक जिंकली आहे आणि त्यांनी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फिल्डिंग टीम लगेच मैदानाचा ताबा घ्या. गुरुजी प्रतिष्ठान लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. ग्राउंड्समन या मॅच नंतर पॉपिंग क्रीज आणि रोलिंग आपण करणार आहोत. 4 मॅच नंतर आपण पुढच्या 4 मॅच साठी पुन्हा एकदा विकेट वरती रोलिंग आणि पॉपिंग क्रीज लगेच आखून घेणार आहोत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या गुरुजी प्रतिष्ठान आणि चला आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये या.
असं आहे म्हणजे आता त्या 16 प्री क्वार्टर फायनलला होणार ना क्वालिफाय त्या त्या खेळणारच पुढच्या वर्षी मॅन्डेटरी. पण ज्या 8 आता डिस्क्वालिफाय होणार आहेत पहिल्या लीग राऊंड मध्ये त्या 8 आणि पुढे आणखी 4 पदकाली 5 पदकाली 6 पदकाली त्यांचा आधी एक क्वालिफायर राऊंड होईल. त्यातनं पुन्हा 8 संघ मुख्य स्पर्धेत येतील. चला आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करतोय आणि एक महत्वाची सूचना आहे. 24 संघांना ती सूचना आहे. जे ऑनलाईन पाहत असतील त्यांनी देखील या गोष्टीकडे लक्ष द्या. यावर्षी आपण 24 टीम या स्पर्धेमध्ये सहभागी केल्यात आणि लीग नंतर 16 संघ हे क्वालिफाय होणार आहेत आणि 8 संघ हे मात्र डिस्क्वालिफाय होणार आहेत, स्पर्धेतून बाहेर पडलेले आहेत. पुढच्या वर्षी जी स्पर्धा होणार आहे शिवमुद्रा प्रीमियर लीग सीझन 3, तर या स्पर्धेमध्ये जे 16 संघ क्वालिफाय आहेत ते तर ग्राह्य धरले जातील, परंतु उरलेले जे 8 संघ येणार आहेत ते 8 संघ या पर्वामध्ये पराभूत झालेले जे 8 आहेत, पहिल्या फेरीमधून बाहेर पडलेले आणि नव्याने ऍड होणारे जे काही संघ आहेत त्यामध्ये क्वालिफायर मॅचेस होतील. त्यामध्ये जे क्वालिफाय ठरतील त्यातून ते 8 संघ आपण शिवमुद्रा प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये त्यांना पात्र ठरवून त्या 24 संघांचा आपण एक लॉट तयार करणार आहोत. त्यामुळे प्रत्येक संघाला इथे 16 संघांमध्येच पदार्पण करण्याची इथे उत्सुकता असणं किंवा त्या खेळामध्ये तुम्हाला नाविन्यपूर्ण कामगिरी करणं हे फार गरजेचं आहे. अन्यथा पुढच्या वर्षी पेपर थोडा अवघड येईल, कारण नव्याने संघ येतील आणि त्यांच्या विरोधात तुम्हाला क्वालिफायर मॅचेस खेळावे लागतील. दुसऱ्या डावाची सुरुवात आणि कॉमेंट्री बॉक्स मधून पुन्हा एकदा आपण ऐकूयात नरेश ढोमे सरांचा एक बहारदार आणि एक अभ्यासू आवाज आपल्या भेटीला येतोय. आणि जसं मी इथून थोड्या वेळाची विश्रांती घेईल, नरेश ढोमे सर आपल्या भेटीला येतील. या सर, आपलं स्वागत आहे. फलंदाज होईल बाद, गोलंदाज धावतो वीज बनून, हातातून सुटे अग्निबाण, चेंडू नाही तो आव्हान आहे, उत्तर द्यायला उभा मैदान. धन्यवाद शैलेश निवंगुणे सर. शिवमुद्रा प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि पहिल्याच षटकामध्ये पहिलं यश प्राप्त होईल. फलकावरती धावा 6, एक गडी बाद, पहिलं षटक सुरू आहे. उत्तर द्यायचंय तब्बल 106 धावांचं. पहिल्या षटकामध्ये पहिला फलंदाज बाद होतोय. आज मोठ्या धावसंख्येला प्रत्युत्तर द्यावं लागतंय प्रत्येक दुसऱ्या इनिंग मध्ये खेळणाऱ्या संघांना, फलंदाजी करणाऱ्या संघांना.
सकाळी आपण पाहिलं होतं 92, 95, त्यानंतर पुढे जाऊन 99 असे स्कोअर आज पहिल्या इनिंग मध्ये सेट झालेले आहेत. तर इथे 105 आणि 106 धावांचं उत्तर देण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालेला संघ आहे रुद्र रूपम ढोल ताशा पथक. गुरुजी प्रतिष्ठान विरुद्ध रुद्र रूपम ढोल ताशा पथक अशी मॅच सुरू आहे. मोठा धावफलक पुन्हा एकदा ओलांडावा लागेल. आज धावांचा पाठलाग करताना देखील 90+ धावा असताना देखील विजय संपादन केलेले आहेत काही संघांनी. तर मोठे स्कोर डिफेंड करताना सुद्धा अनेक संघांच्या नाकीनऊ आलेले आपण पाहिलेले आहेत. त्यामुळे मॅच अत्यंत चुरशीच्या झालेल्या आहेत. मागचा 99 धावांचा सामना देखील शेवटच्या चेंडू पर्यंत रंगलेला आपण पाहिलेला. तर ही मॅच 106 धावा आहेत आणि पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये कोणत्या संघाने 100 धावा बनवलेल्या आहेत. एक नवा रेकॉर्ड आज सेट झालेला आहे 105 धावांचा आणि तोच रेकॉर्ड उद्ध्वस्त करण्यासाठी रुद्र रूपम ढोल ताशा पथक मैदानामध्ये. या कडक शॉट स्क्वेअर लेगला चेंडू एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर. धावा 4. पहिल्या षटकामध्ये धाव फलकावरती 10 धावा. पहिलं षटक संपलं. 1 गडी बाद 10. रुद्र रूपम आखूड टप्प्याचा चेंडू होता. थोडीशी जागा बनवली आणि ऑफ स्टंपच्या बाहेर येत स्क्वेअर लेगला. शिवमुद्रा प्रीमियर लीगच्या सेल्फी पॉइंट वरती तिथे चेंडू आदळलेला आहे. फलकावरती 10 धावा. सुरुवात थोडीशी संमिश्र आहे, थोडीशी सावध आहे. दुसरं षटक पॉवर प्लेचं मैदानामध्ये सुरू होणार आहे. पॉवर प्ले एकाच एंड कडून टाकला जाणार आहे. समालोचन कक्षाच्या बाजूनं गोलंदाजीला सुरुवात झालेली आहे. पहिली 4 षटकं एका एंड कडून, त्यानंतरची 4 षटकं एका एंड कडून. 8 षटकांमध्ये 106 धावा बनवायच्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 10 धावा फलकावरती लागलेल्या आहेत आणि आता विजयासाठी अजून 96 धावा पाहिजेत. 7 षटकं 42 चेंडू आणि 96 धावा. 40 मिनिटामध्ये 8 षटकं टाकून पूर्ण करणं हे एक आव्हान असेल संघ नायकांच्या समोर. 6 गोलंदाजांचा वापर करायचा आहे. 2 षटकं मॅन्डेटरी पॉवर प्लेचे. 5वं षटक हे 50-50 मॅजिक ओव्हर. अशी विविधांगी स्पर्धा आहे. मॅजिक ओव्हर मुळे अनेक संघांना ऍडव्हान्टेज मिळालेला आहे. गोलंदाजांनी बऱ्याच वेळा ऍडव्हान्टेज घेतले. फलंदाजांनी सुद्धा ते चॅलेंज स्वीकारत पूर्ण करत काही धावांची वसुली केलेली आहे आणि अनेक संघ या षटकाचा निर्णायक वापर करत विजयाच्या उंबरठ्यावरती उभे राहिलेले आहेत. ओ हो हो, फसलेला फटका. बॅकवर्ड स्क्वेअर लेग तिथे खाली. होईल कॅच. धक्का क्रमांक 2. रुद्र रूपम ढोल ताशा पथकाचा दुसरा फलंदाज बाद. 2 बाद 10 दुसऱ्या षटकामध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये नितीन सातपुते. रुद्र रूपम जे 8 ग्रुप या स्पर्धेमध्ये तयार झालेले आहेत त्या 8 ग्रुपला 8 किल्ल्यांची नावं दिलेली आहेत. त्यामुळे प्रत्येक टीमला माहिती आपण कोणत्या ग्रुपमध्ये आहोत. प्रत्येक 8 ग्रुपला 8 किल्ल्यांची नाव आहेत. एक चांगला फटका इथे येतोय. 1 धाव यावेळेस प्राप्त होणार आहे. एस्टनच्या पाठीमागे परत एक धावेमध्ये चेंडू.
आणि शॉट एक्स्ट्रा कव्हर तिथे खाली. अजून एक फलंदाज पॉवर प्ले मध्ये तिसरा फलंदाज बाद. मोठा धक्का असेल इथे रुद्र रूपम ढोल ताशा पथकासाठी. शिवनेरी विभागातले दोन्ही संघ आहेत. रुद्र रूपम ढोल ताशा पथक, शिवसाम्राज्य वाद्य पथक आणि गुरुजी प्रतिष्ठान हे शिवनेरी ग्रुपमध्ये आहेत. प्रतापगड ग्रुपमध्ये कलावंत वाद्य पथक, श्री साई परिवार आणि श्री गजलक्ष्मी. पुरंदर विभागामध्ये युवा वाद्य पथक, वंदन मुंबई, पुणे श्रमिक पत्रकार संघ. राजगड विभागामध्ये शिवताल ढोल ताशा पथक, स्वराज्य ट्रस्ट आणि अभेद्य वाद्य पथक. सिंधुदुर्ग विभागामध्ये शिवतेज वाद्य पथक, श्री शिव दुर्गा पथक आणि गंधार वाद्य पथक. दोन षटकांचा खेळ संपला. 12 धावा, 3 गडी बाद. अजून 36 चेंडूमध्ये 94 धावांचं लक्ष समोर आहे. आपण चर्चा करत होतो वेगवेगळ्या ग्रुपशी. ढोल ताशा वाद्य पथक खर तर पुणे शहरातील एक सांस्कृतिक परंपरा जी आज आता समुद्रापलीकडे पोहोचलेली आहेत. कुठल्याही मिरवणुकीचं सौंदर्य वाढवताना मिरवणुकीमध्ये जोश आणि जल्लोष निर्माण करणारी एक वाद्य संस्कृती पुण्यामध्ये तयार होते. नो बॉल, एक अतिरिक्त धाव. धावफलकावरती येणार आहे 13 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि अशा सगळ्या पथकांना वेगवेगळ्या किल्ल्यांची नावं विभागांना ग्रुपला दिलेली आहेत. त्यामध्ये सिंहगड ग्रुप मधून श्रीराम सेना, नाद ब्रह्म ट्रस्ट आणि विमलाबाई गरवारे प्रशाला हे 3 संघ आहेत. रायगड विभागामध्ये शिवगर्जना ढोल ताशा पथक, तालवाद्य पथक आणि शिवप्रताप वाद्य पथक. तोरणा विभागामध्ये रमणबाग युवा मंच, गदर प्रतिष्ठान आणि विघ्नराज ढोल ताशा पथक या संघांचा समावेश आहे. आणि प्रत्येक ग्रुप मधून फक्त 2 संघ सुपर 16 मध्ये येणार आहेत. एक संघ इलिमिनेट होणार आहे. त्यामुळे जे 2 तगडे संघ आहेत ते तगडे संघ तुम्हाला सुपर 16 मध्ये दिसतील. तिथे नॉकआउट मॅचेस होणार आहेत. आज दुसरा दिवस आहे, उद्या सुट्टी असणार आहे. तर 27 तारखेला पुन्हा लीग मॅचेसचा धडाका या मैदानामध्ये घडेल. 28 तारखेला आपण सुपर 16च्या मॅचेस खेळवणार आहोत. आणि 29 तारखेला सुपर 8, सुपर 4 आणि फायनल असं एकूण स्पर्धेचं 5 दिवसांचं शेड्यूल आहे. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता, फसला. टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाकडून चूक होते. निकेतन पाटोळे यशांच्या पाठीमागे क्षेत्ररक्षण करताना दिसतील तुम्हाला. 49 धावांची शानदार खेळी उभी केली. अर्धशतक पूर्ण झालं नाही निकेतनचं, पण 100 धावा जिथे गुरुजी प्रतिष्ठाननं बनवल्या त्यामध्ये निकेतन पाटोळेचं योगदान मोठं राहिलेलं आहे. व्यावसायिक गटामध्ये देखील निकेतन पाटोळे खूप दर्जेदार खेळाडू म्हणून सगळ्यांना परिचित आहे. त्याचा क्लास पुन्हा एकदा इथे दिसला. यस, अक्रॉस द बॅट खेळायचंय, मात्र कनेक्शन मिळालेलं नाहीये. नेम चुकला इथे तर 1 धाव केवळ प्राप्त होईल.
आणि धावफलकावरती धावा याबरोबरच असतील 16 धावा. 3-16 षटक क्रमांक तिसरं मैदानामध्ये सुरू आहे. पॉवर प्ले संपल्यानंतर धावांचा जो वेग आहे अजूनच मंदावलेला आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये जवळपास 12 धावा पूर्ण झाल्या होत्या. अक्रॉस द बॅट उंच फटका स्क्वेअर लेग तिथे मागे टॉस मोठा आहे आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर पोहोचणार आहे. क्रिएटिव्ह एक्सपो सिस्टीमच्या बॅनर वरती हा शानदार चौकार. बघा चौकारा बरोबर धावफलक 20 वरती पोहोचलेला आहे 3 गड्याच्या मोबदल्यात. तिसऱ्या षटकामध्ये 20 धावा. उंच उंच आणि लाजवाब इथे नितीनचा चेंडू वर्दीत आणि षटकार प्रेक्षकांच्या गर्दीत. धावा 6. 3 षटकांचा खेळ संपला. 3 गडी बाद 26 धावा. रुद्र रूपम ढोल ताशा पथक. चौथं षटक सुरू होणार आहे. या बाजूचं हे शेवटचं षटक असणार आहे. यानंतर एंड बदलला जाईल आणि 4 षटक जी शेवटची परतीची 4 षटक आहेत ती हॉस्टेलच्या बाजूनं सुरू होतील. त्यामध्ये एक मॅजिक ओव्हर असणार आहे. दोन्ही एंड मध्ये तुम्हाला एका एंड मधून 2 पॉवर प्लेचे ओव्हर्स मिळतील तर एका एंड कडून तुम्हाला एक मॅजिक ओव्हर मिळेल जिथे अधिकच्या धावा तुम्हाला प्राप्त होणार आहेत. आणि त्यामुळे दोन्ही एंडचा व्यवस्थित वापर जर कलात्मकतेने केला, प्रभावी केला तर त्याचा फायदा त्या संघाला होऊ शकतो. नवीन षटक आणि गोलंदाजीमध्ये परिवर्तन होणार आहे. गोलंदाज असेल गोलंदाज मयूर. यस बराचसा बाहेर आहे. अगोदरच आपटला होता चेंडू, खूप मागे आपटला होता आणि शरीरापासून खूप लांबही राहिला. 27 धावा 3 गडी बाद. 79 अजून पाहिजेत. 30 चेंडू मध्ये 79 धावा. अशा स्थितीमधून अनेक संघांचा विजयाचा मार्ग सुकर झालेला आहे. या पूल करण्याचा प्रयत्न. 1 धाव केवळ मिळू शकते. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. गॅप खेळणं खूप महत्वाचं आहे. गॅप व्यवस्थित खेळले तर धावा पाठोपाठ येऊ शकतात. इथे प्रत्येक बॉल क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये जातोय. अजूनपर्यंत चौकार मात्र बघायला क्वचितच मिळालेले आहेत. ज्यांची संख्या मोठी पाहिजे, मोठा स्कोअर ज्या वेळेस तुम्हाला चेस करायचा आहे, मोठं अंतर धावायचंय त्यावेळेस मोठे शॉट जास्त उपयुक्त ठरतात. उजव्याच्या बाहेर इथे परत एकदा वाईड. 2 वाईड या षटकामध्ये. फलंदाजाला देखील स्थिर सावर व्हायला वेळ मिळतो वाईड मिळाला तर. आणि पुढच्या चेंडूला अधिक प्रगल्भतेने तो सामोरा जाऊ शकतो. यस हवेमध्ये चेंडू जरूर आहे. क्षेत्ररक्षक पुढे होता 30 सर्कल मध्ये. फाईन खेळला चेंडू. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4. सुंदर चौकार. तेहतीस धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक इथे सुरू आहे. ज्या चौकारांचं दुर्भिक्ष होतं, षटकारांचं दुर्भिक्ष होतं, तिथे 4 धावा मिळालेल्या आहेत. गलीमध्ये क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक होते मात्र एकच धाव इथे मिळू शकते आणि धावफलकावरती 34 ची नोंद होणार आहे. चौथ्या षटकामध्ये धावफलक 1-1 धावा देखील महत्वाच्या आहेत पण त्याबरोबर मोठे फटके देखील. अपेक्षित धावगती राखण्यासाठी ते देखील गरजेचे आहे. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला जर 12-13 धावा पाहिजे असतील तर 2 मोठे शॉट यायलाच पाहिजेत. इथे गॅप मिळेल का? क्षेत्ररक्षक विनायक अडवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरेल. 2 धावा तिथून येणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. 2 धावा सेव्ड करण्याचं यशस्वी ठरलेले आहेत. गुरुजी प्रतिष्ठान 36 वर 3. चौथं षटक अजून सुरू आहे.
हे षटक चांगलं राहिलेले 10 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आलेल्या आहेत. या अगोदरच्या षटकामध्ये धावा थोड्याशा मंदावल्या होत्या. पहिल्या 2 षटकांमध्ये 12 धावा होत्या, त्यानंतरच्या षटकामध्ये 14 आल्या, या षटकामध्ये पुन्हा 10. उंच फटका, फसलेला फटका, मात्र झेल सुटेल, कॅच होऊ शकत नाहीये. हा चान्स खरं तर फुल मध्ये कन्वर्ट करण्याची अपेक्षा आहे. इथे चांगला चान्स गमावला जातोय आणि 2 पुन्हा एकदा मिळणार आहेत. 38 वरती पोहोचतायत. षटक क्रमांक 4 सुरू असताना 38 धावा. विजयासाठी हव्यात 106 धावा. त्यामुळे पहिल्या 4 षटकांमध्ये अर्ध अंतर धावणं अपेक्षित होतं, त्यापासून खूप मागे आहेत. फटका उंच आहे, मात्र निर्जन स्थळी तो पडेल. क्षेत्ररक्षक दूर दूर पर्यंत कुठेही नाहीये, परंतु धाव एकच मिळेल. अधिकची धाव घ्यायला हवी होती. इथे धावांची निकड जास्त आहे, गरज जास्त आहे. पण 39 4 षटकांचा खेळ संपला. 3 बाद 39. रुद्ररूपम ढोल ताशा पथक. अखेरची 4 षटकं शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजून धावा हव्यात. 67 धावांची आवश्यकता आहे. 4 षटकांमध्ये 67 धावा. त्यामध्ये एक मॅजिक ओव्हर आहे, मॅजिक 50-50 ओव्हर. तिथे तुम्ही आघाडी घेऊ शकता. साधारणतः 15 ते 20 धावा या षटकामध्ये जर पूर्ण करत असतील तर मला वाटतं विजय अधिक सोपा होऊ शकतो. 24 चेंडूमध्ये 67 धावांची आवश्यकता आहे. लक्ष थोडंसं कठीण निश्चित आहे, पण क्रिकेटचा खेळ इथे कठीण सोपं, अवघड सोपं किंवा अशक्य शक्य या गोष्टी फार महत्वाच्या नसतात. किंवा केव्हा अवघड गोष्ट सोपी होते हे समजत नाही, किंवा सोपी गोष्ट अवघड होते हेही कळत नाही क्रिकेटमध्ये. त्यामुळे 24 चेंडू आणि 67 धावा हे जरी फिगर्स असल्या स्क्रीनवरती दिसत तुम्हाला थोड्याशा अवघड दिसतात त्या, पण फलंदाजाने ठरवलं ते या फिगर्स सोप्या देखील होऊ शकतात. चोवीस चेंडू 67. रुद्र रूपम ढोल ताशा पथकासाठी आवश्यक धावांची गरज आहे. एंड बदलला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या बाजूने गोलंदाजी सुरू होईल. पहिलं षटक मॅजिक ओव्हर, 50-50 ओव्हर. इथे 10 धावांचं चॅलेंज आहे. पूर्ण केलं तर अधिकच्या 5, 11 धावा बनवल्या तर अधिकच्या 6, 13 धावा बनवल्या तर अधिकच्या 7, 11 धावा बनवल्या तर 17 मिळतात, 13 बनवल्या तर 20 मिळतील, 15 बनवल्या तर 23 धावा मिळतील, 16 बनवल्या तर तुम्हाला अधिक 8 धावांची भर पडू शकते, 24 धावा मिळू शकतात. 17 बनवल्या तर तुम्हाला अधिकच्या 7 धावा, तिथे अधिकच्या 9 धावा मिळतील. पहिला चेंडू मात्र निर्धाव आहे, तिथे कोणतीही धाव नाहीये. विजय पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे आणि फलंदाज स्ट्राईक एंड वरती सुमित तोष्णीवाल. मोठा फटका हवा होता इथे तोष्णीवाल कडून, विजय पाटीलच्या गोलंदाजीवरती सुमित तोष्णीवाल कडून. मात्र दोन्ही चेंडू कनेक्शन झालेलं नाहीये. मोठ्या फटका खेळण्याचं एक प्रेशर आहे आणि त्यामुळेच कदाचित कनेक्शन होत नाहीये. योग्य चेंडू निवडणं गरजेचं आहे. हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक जरी तिथे नसेल तरी एकच धाव मिळते आणि त्यामुळे पुढच्या चेंडू वरचं प्रेशर अधिक वाढणार आहे. 3 चेंडू हवेत, 3 चेंडू शिल्लक आहेत, 9 धावा पाहिजेत. 10 धावांचं चॅलेंज पूर्ण करण्यासाठी या मॅजिक ओव्हर मध्ये, या 50-50 ओव्हर्स मध्ये. अनेक स्पर्धांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं हे षटक मॅजिक ओव्हर वापरलं जातं. काही ठिकाणी विकेटला 5 धावा कमी केल्या जातात, धावा एका धावेला 2 धावा दिल्या जातात. इथे फलंदाज बाद होईल आणि मॅजिक ओव्हर मध्ये काही जादू हवी होती, पण इथे जादू गोलंदाज करतायत. फलंदाजांकडून जादू अपेक्षित होते तर ट्रिक इथे गोलंदाजाकडून, फोटोग्राफिक ट्रिक. 4 चेंडू मध्ये 1 धाव देत 1 गडी बाद केलेला आहे. जबरदस्त कामगिरी आहे आणि मला वाटतं इथे तिसऱ्या पंचांकडून निर्णय अपेक्षित आहे. फ्रंट फूट साठी चेक करायचा आहे, गोलंदाजाने पाय व्यवस्थित टाकला आहे का. जर त्याचा पाय व्यवस्थित असेल, तो इन लाईन असेल
तर चेंडू फेअर ठरेल, मात्र तो ऑनलाईन असेल किंवा लाईनच्या पुढे असेल तर तो नो बॉल ठरू शकतो. आणि तिसऱ्या पंचांकडून निर्णय येतोय नो बॉल. थोडा दिलासा मिळालेला आहे, थोडी संजीवनी मिळालेली आहे, ऑक्सिजन मिळाला असं म्हणू शकतो आपण. एक चेंडू परत टाकायचा आहे. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. रिव्हर्स खेळायचा आहे आणि प्रयत्न फसलेला आहे. लेंथ बॉल वरती रिव्हर्स खेळणं थोडंसं कठीण असतं. त्यासाठी तुम्ही पूर्ण लाईन मध्ये असलं पाहिजेत. उजवा गुडघा जर तुम्ही जमिनीवरती टेकवला तर तो अधिक योग्य ठरू शकतो फटका. ओ हो, फटका चांगला आहे आणि तिथे सीमारेषेच्या बाहेर धावा 4. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकामधून. आतापर्यंत 6 धावा. इथे पुन्हा 4 प्राप्त केला तर अधिकच्या 5 मिळू शकतात. पण टार्गेट मोठं आहे. मोठं टार्गेट म्हटल्यानंतर इथे अपेक्षित होत्या 15 ते 20 धावा या षटकामध्ये. त्याचा अधिक दिलासा पुढे जाणाऱ्या 3 षटकांमध्ये प्रेशर कमी झाला असता. पण धावा केवळ 6 आलेल्या आहेत. अजून एक चेंडू टाकायचा. इथे मोठा फटकाच हवा आहे. बघूया जास्तीत जास्त धावा घेतला. इथे जर षटकार घेतला तर मला वाटतंय 12 धावा मिळतील या चेंडूवर. ओ हो हो, उंच उंच आणि टोलायचंग. धावा 6. 12 धावांसाठी खेळलेला हा फटका होता. चॅलेंज एक्सेप्टेड. स्वीकारलेलं हे चॅलेंज सक्सेसफुली. 12 धावा या षटकामधून आणि अखेर 6 धावांचा बोनस देखील प्राप्त केलेला. एकूण 18 धावा या षटकामधून मिळतील आणि धाव फलक मोठी झेप घेईल. धाव फलकावरती दिसणार आहे धावा. स्कोअर कार्ड वरती बघा 57 धावा आहेत. 6 धावांचा बोनस प्राप्त केलेला आहे एका षटकाराबरोबर आणि पुन्हा एकदा टीमला संजीवनी दिलेली आहे. मूर्छित लक्ष्मणाला जीव पुन्हा एकदा शुद्धीवरती आणण्यासाठी वीर हनुमान गेले होते द्रोणागिरी पर्वतावरती. तिथून संजीवनी घेऊन आले होते. ही संजीवनी इथे उपयोगी ठरेल का? टीम रुद्र रूपम ढोल ताशा पथकासाठी 57 धावा, 18 चेंडू 49 असं समीकरण आता आलेलं आहे. 18 चेंडू 49. या स्थितीमध्ये विराट कोहलीने पाकिस्तान विरुद्ध या धावा पूर्ण करून दिल्या होत्या भारतीय संघाला. रौफला मारलेले 2 षटकार अजून कोणीच विसरणार नाही. पंच केला होता चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ बॉल वरती सरळ मारला होता पंच लॉंग ऑनला. मिरॅकल होता तो शॉट. असा नेहमी बघायला मिळत नाही. रोप म्हणाला फक्त विराट होता म्हणून खेळला, इतर कोणी असता तर नसता खेळला तो बॉल. असे काही फटके असतात की जे चिरकाल तुमच्या स्मरणात राहतात. अँड्रू कॅडिकला सचिन तेंडुलकरने ठोकलेला पूल अजूनही कोणी विसरणार नाही. त्या अगोदर कॅडिकने डरपोक्ती केली होती की तेंडुलकरची विकेट मी काढणार. तेंडुलकरने त्याला स्टेडियमच्या बाहेर फेकून दिला होता. 11च्या वर्ल्ड कप मध्ये श्रीलंकेविरुद्ध फायनल मध्ये ठोकलेला महेंद्रसिंह धोनीने षटकार नाही विसरत या गोष्टी कोणीच. चांगला चेंडू इथे येतोय. धावफलकावरती धावा आहेत 57. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6वे षटक सुरू आहे. 16 चेंडू 49. पहिले दोन्ही चेंडू प्रथमेश कडून निर्धाव आलेत. सुमित तोष्णीवाल ऑन स्ट्राइक. पुन्हा डॉट बॉल. मात्र निकेतन कडून थोडीशी चूक होईल. 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. या अगोदरच्या षटकामध्ये ताबडतोड फलंदाजी केलेली आहे नितीन सातपुतेनं. 10 चेंडू मध्ये 26 धावा ठोकलेल्या आहे. 260चा स्ट्राईक रेट आहे नितीनकडे आणि तो नॉन स्ट्राईक एंड वरती होता. टीमला दिलासा होता पण त्याला स्ट्राईक एंडला आणलेले आहे. सुमित तोष्णीवाल 16 चेंडू मध्ये 9 धावा खेळलेल्या आहेत. आज अजून त्याचा रिदम लागला नाही. थोडासा अडखळत खेळतोय. फटका फसलेला आहे
गोलंदाज प्रयत्न सुरू आहेत, नाही पोहोचू शकत चेंडूच्या खाली आणि 2 धावा प्राप्त करील इथे नितीन सातपुते. 60 धावा, 3 बाद 60. या षटकात आता खूप थोडे चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 2 चेंडू मात्र केवळ 3 धावा या षटकामधून प्राप्त झालेले आहेत. कोणी मोठा फटका खेळलेला नाहीये. 2 बॉल डॉट आलेले आहेत. चांगलं षटक राहिलेलं आहे प्रथमेश खर्डेकरचं. आता त्याला फिनिश करायचं हे षटक. असं चांगलं फिनिश केलं तर निश्चित मोठा प्रेशर राहू शकतो, मोठा फरक राहू शकतो, धावा आणि चेंडूंमध्ये मोठं अंतर राहू शकतं शेवटच्या 2 षटकांसाठी. त्यामुळे हे षटक देखील तितकंच महत्वाचं आहे. लेंथ बॉल, पुन्हा टायमिंग खराब आहे. यावेळेस शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, ड्रॉप होईल कॅच. जीवदान फलंदाज नितीन सातपुतेला. ज्या खेळाडूने सामन्यामध्ये थोडीशी रंगत तयार केलेली आहे, त्यामुळे केव्हाही विस्फोटक फलंदाजी करून तो सामन्यामध्ये परत आणू शकतो रुद्र रूपम ढोल ताशा पथकाला. परंतु त्याला जीवदान मिळालेले, काय फायदा उठवेल का यापुढे तो. सुमित तोष्णे ऑल ऑन स्ट्राईक, नो कनेक्शन. तर षटकाची देखील सांगता होईल. या षटकांमधून फक्त 4 धावा, 61 वरती 3 विकेट. 6 षटकांचा खेळ संपलेला आहे. शेवटचे 2 षटक शिल्लक आहेत आणि धावांची आवश्यकता आहे तब्बल 45. 12 बॉल 45. चला 11 मिनिटं शिल्लक आहे. 2 षटकं टाकायची. 11 मिनिटं शिल्लक आहे. 2 षटकं टाकायची आहेत. निर्धारित वेळेत नाही पूर्ण करू शकलात तर तुम्हाला फील्ड रिस्ट्रिक्शनला सामोरं जावं लागेल. बारा चेंडू 45 धावा आणि सामना क्रिकेटचा आहे. तो 12 चेंडू 45 तो अवघड दिसेल, थोड्या वेळात तो सोपा झालेला असेल. हे बघा आता खराब चेंडू आहे, नो बॉल. अशा गोष्टी घडतात क्रिकेटमध्ये. सुदैवी ठरला गोलंदाज, त्यावरती मोठा फटका आला नाही. अन्यथा या चेंडूचं परिमार्जन अजून कशात झालं असतं, या चेंडूचं पर्यावसान कशात झालं असतं, या चेंडूची परिणिती काय झाली असती याचा विचार सुद्धा आपण करू शकत नाही. परत एकदा उंच फटका कव्हर्स मध्ये, क्षेत्ररक्षक टेकन, व्हेरी गुड कॅच. मात्र अगोदर नो बॉल होता, फलंदाज बाद होणार नाही. 1 धाव मिळेल. 2 धावा, 2 धावून पूर्ण केलेले, 3 धावा इथे मिळतील. विजयाचं समीकरण आलेलं आहे 42. 11 चेंडू 42. मोठे फटके, कन्सिस्टन्सी हवेत. आणि या उंच उंच उंचच उंच, मात्र क्षेत्ररक्षक खाली आहे. फलंदाज होईल बाद. नितीन सातपुते रन मशीन, एकांडा शिलेदार जो सातत्यानं धावा बनवत होता, टीमला विजयासाठी प्रयत्न करत होता आणि त्यालाच आता माघारी परतावं लागलेलं आहे, तंबूकडे परतावं लागलेलं आहे. नितीन सातपुते बाद होईल. धक्का चौथा. 10 चेंडू 42. आता सगळे चौकार पाहिजेत, त्यामध्ये काही षटकार पण पाहिजेत. 10 चेंडू 42 अशी स्थिती आहे. इथून पुढे सामना जिंकण्यासाठी रुद्र रूपम ढोल ताशा पथकसाठी जो खेळाडू आउटस्टँडिंग परफॉर्मन्स करेल तोच असेल विजयाचा शिल्पकार. पुन्हा नो बॉल आणि इथे 2 बीमर या षटकामधून आलेले आहेत. पंचांकडे मी जरा बघेल की काय त्यांनी निर्णय घ्यायचा आहे त्यांना. गोलंदाज जर धोकादायक असेल तर पंच त्याला थांबवू शकतात, परंतु पंचांचा इंटेन्स असा असेल की नाही त्याचे तो जखमी करण्यासाठी त्याने चेंडू टाकलेले नाहीत. पंच त्याला केवळ वॉर्निंग देऊन पुढे कंटिन्यू करू शकतात. तो अधिकार पंचांचा आहे.
आणि 2 बिमर टाकल्यानंतर सुद्धा मला वाटते पंचांनी चालू ठेवलेली गोलंदाजी तो फारसा धोकादायक नाहीये. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मला वाटतं काही आवश्यकता नाही गोलंदाजाला थांबवण्याची. पुन्हा पुन्हा फुल टॉस होता. मला वाटतं मोठी पर्वणी होती इथे फलंदाजासाठी. यस, नो बॉल वन्स अगेन. आणि आता मात्र थांबवलेलं आहे गोलंदाजाला. पुन्हा नो बॉल. इथे अजून काही धावा मिळणार आहेत. तिसऱ्या बिमर वरती मात्र थांबवलंय कारण हा चेंडू थोडासा फ्लॅट आला होता, शरीरभेदी आला होता. इथे फलंदाज जखमी होण्याची शक्यता होती आणि त्यामुळेच पंचांनी हा निर्णय घेतलेला असावा. एक असं आहे की एक बॉल जरी बिमर टाकला तरी पंच थांबू शकतात गोलंदाजाला. असं नाही की त्याने 2च बिमर टाकायला पाहिजेत. एक बिमर टाकलं तरी थांबू शकतात, पण त्यासाठी पंचांना सुद्धा योग्य कारण द्यावं लागतं. पंचांकडे देखील ठोस कारण पाहिजे. म्हणजे अगोदर काही वाद झालेले आहेत फलंदाजांमध्ये, क्षेत्ररक्षकांमध्ये वादाची ठिणगी पडलेली आहे आणि त्याच्यानंतर एखाद्या गोलंदाजाने जर पहिला बिमर टाकला तर पंच लगेच त्याला थांबवू शकतील. तो अधिकार पंचांना आहे. इथे गोलंदाजाला थांबवण्याचा निर्णय पंचांनी घेतलेला आहे. अधिकची रिस्क पंचही घेऊ शकत नाहीत. आणि याबरोबरच आपण बघूयात धावफलकावरती धावांची संख्या देखील थोडीशी वाढणार आहे, थोडीशी भर पडणार आहे. थोडी भर पडून देखील विजयाचं अंतर गाठता येऊ शकतं. असे जर नो बॉल मिळत राहिले, 3 या षटकामध्ये आलेले आहेत, अजून पुढच्या षटकामध्ये काही आले. आणि अशा माणसाची नेहमी खुळी असते. आपल्याकडे सायकल असेल तर असं वाटतं की 2 व्हीलर असावी. कुठे आपल्याकडे 2 व्हीलर आली की असं वाटतं की नाही चांगली 2 व्हीलर असावी, एखादी स्पोर्ट्स बाईक असावी. पुढे आपल्याला कार हवी असते, पुढे स्पोर्ट्स कार हवी असते. आशा असते ती माणसाची, ती खुळी असते. त्याला अपेक्षा असते मोठ्या मोठ्या मोठ्या. परंतु बघायचं अपेक्षांच्या कसोटीवरती हा सामना विजयापर्यंत पोहोचेल का रुद्र रूपम संघासाठी. नवीन गोलंदाज, वाह काय बॉल आहे. आपटला तो, उजव्याच्या बाहेर घेऊन गेला चेंडू, शरीरापासून अजून थोडा लांब नेला. निर्धाव चेंडू असेल. फलकावरती धावा 68, 4 बाद 68. 7वं षटक सुरू आहे. एक बॉल हळूहळू निष्ठून चाललेला आहे आणि तसाच सामना सुद्धा रुद्र रूपमच्या तावडीतून सुटून चाललेला आहे. समुद्रावरती गेल्यानंतर आपण वाळू हातात घेतल्यानंतर ती जशी दोन्ही बाजूने निष्ठून जाते, ती पकडून ठेवू शकत नाही वाळू आपण. तसा सामना हातातून हळूहळू हळूहळू निष्ठून चाललेला आहे. ओंजळीत घेतलेलं पाणी ओंजळीत थांबणार नाही, ते गळून जातं, दोन्ही बाजूने निघून जातं. सामना देखील तसाच निघून चाललेला आहे. आता मुठी घट्ट आवळाव्या लागतील. नजरेत पहिली गोष्ट, नजरेत आग निर्माण करावी लागेल. विजयाची आग असली पाहिजे ती, तेव्हा कुठेतरी सामना निर्णायक क्षणापर्यंत येऊ शकतो. अवघड वाट देखील सोपी होऊ शकते. नाही, शॉट निश्चित येणार नाही इथे. एकच धाव केवळ येऊ शकते. दुसऱ्या धावीचा प्रयत्न देखील झालेला आहे आणि 2 धावा यशस्वी पूर्ण होतील. 70 वरून स्कोर पोहोचलेला आहे 72 वर. 7 षटकांचा खेळ संपला. 4 बाद 72. शेवटचं षटक मैदानामध्ये आता सुरू आहे. आठवं षटक मैदानामध्ये सुरू. शेवटचं षटक आणि धावांच्या गरज आहे 34. मॅच इज स्टील ऑन. अजून सामना संपलेला नाहीये. शर्यत अजून संपलेली नाहीये कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. हा विश्वास, ही इच्छाशक्ती मैदानामध्ये पाहिजे प्रत्येक योद्ध्याच्या मनामध्ये, प्रत्येक लढवया खेळाडूकडे. कारण पराभव कधीच पहिल्यांदा रणांगणात होत नाही. पराभव पहिल्यांदा मनात होतो आणि मग रणांगणात होतो. उंच फटका, 4 बाजूने 4 क्षेत्ररक्षक. चेंडूने मात्र जमिनीवरती बसकन मारलेली आहे. टेनिस बॉल क्रिकेट बसकन नाही मारत, पण टेनिस बॉल तो बाउन्स होतो, उडतो उंच. पण धाव मिळेल 2. 74 धावा. 4 चेंडू मध्ये 32 धावांची गरज आहे.
वाईड नो चेंडू नसेल तर 4 चेंडू आहे. 32 धावा विजयासाठी रुद्र रूपम ढोल ताशा पथकासाठी. स्लॉक स्वीपचा प्रयत्न केला तर फलंदाज बाद होईल इथे. 5वा फलंदाज 75 नाही 74च असेल, मात्र गडी बाद होतील 5. यानंतरच्या सामन्यासाठी देखील दोन्ही संघांनी तयार राहा. यानंतरची मॅच आजच्या दिवसातील 5वा सामना श्री साई परिवार विरुद्ध कलावंत ढोल ताशा पथक. दोन्ही संघांनी रेडी राहा. मॅच संपल्याबरोबरच मैदानामध्ये लगेच प्रवेश करा. टॉस मला वाटतं झालेला आहे, त्याचा रिझल्ट देखील आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. श्री साई परिवार कलावंत ढोल ताशा पथक. बी रेडी फॉर नेक्स्ट मॅच. तर 74 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचं 3 षटक शिल्लक आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत, षटक नाहीत. आणि 3 चेंडू मध्ये 32 धावांचं लक्ष समोर आहे. फटका जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न, पहिल्यांदा हाताने प्रयत्न केला, नंतर पायाने प्रयत्न केला. दोन्ही प्रयत्न असफल ठरल्यानंतर त्याच्या मदतीला दुसरा क्षेत्ररक्षक आलेला आहे. अडवला चेंडू. मी डे 3 ची मॅच सांगितली काय मी? माफ करा, डे 2 ची मॅच गंधार वाद्य पथक विरुद्ध श्री शिवदुर्गा पथक. या दोन्ही संघांना इथे खेळायचंय. वाह, महाराष्ट्र रणजी संघाचे सुपरस्टार सुद्धा यानंतरच्या मॅच मध्ये तुम्हाला लाईव्ह ऍक्शन मध्ये बघायला मिळतील. गंधार वाद्य पथक आणि श्री शिवदुर्गा पथक या दोन संघांना आपण यानंतर लाईव्ह ऍक्शन मध्ये बघणार आहोत. दोन्ही संघांनी रेडी राहा. शिवगर्जना ढोल ताशा पथक, शिवप्रताप वाद्य पथक हे दोन्ही संघ देखील 6व्या मॅच साठी तयार असतील. आपण व्हेरिफिकेशन साठी उपस्थित राहा. तर मॅच अत्यंत रोमांचक वळणावरती बिलकुल नाहीये. तर सामना याबरोबर षटकार मिळेल, पण सामना जिंकलेला आहे गुरुजी प्रतिष्ठान संघानं. पूर्ण झालेला आहे आणि सगळ्या आघाड्यांवरती प्रतिस्पर्ध्यांना निष्प्रभ करत, चारी मुंड्या चित करत विजयावरती शिक्कामोर्तब करणारा संघ ठरलेला आहे गुरुजी प्रतिष्ठान. गुरुजी प्रतिष्ठानचे सामन्याचे शिल्पकार ठरलेले आहेत निकेतन पाटोळे. 49 धावांची सहज सुंदर खेळी, 5 षटकार 3 चौकार. निकेतन पाटोळे, कॉंग्रॅच्युलेशन. आणि आपला पुरस्कार स्वीकार करण्यासाठी या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे मान्यवर उपस्थित असतील